श्री गुरुदेव दत्त. नमस्कार श्रोत्यो. एप्रिल 2025 या महिन्यासाठी कर्क राशीचं राशी भविष्य आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये 29 मार्च रोजी जो शनी बदल झाला आहे तो तुमच्या राशीला 8वा शनी संपला आहे, पनोती संपली आहे. त्यामुळे आरोग्याचे आणि इतर बरेच असणारे प्रॉब्लेम तुम्हाला कमी होणार आहेत. त्यामुळे तुम्ही सुटकेचा निश्वास या कालखंडामध्ये सोडाल. परंतु याच कालखंडामध्ये एप्रिलच्या सुरुवातीला वडिलांची काही वादविवाद होण्याची शक्यता राहील. ते शक्यतो टाळा. मोठ्यांचा सल्ला माना. काहींचे गैरसमज तुमच्या बाबतीत निर्माण होतील. तुमच्या लाभस्थानातील अगोदर असणाऱ्या गुरुबरोबर हर्षलाची युती या स्थानामध्ये होत आहे. मोठ्या संस्थांशी तुमचा संबंध या कालखंडामध्ये येईल. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यामध्ये पण तुम्ही सहभागी व्हाल. 14 एप्रिल रोजी होणारा रवी बदल म्हणजे धनेश दशमात येत आहे. म्हणजे तुम्ही कर्तृत्व दाखवाल. त्या माध्यमातून धनाचा लाभ मिळेल, मानसन्मान मिळेल, यश सुसंधी मिळेल. 9 स्थानातील शुक्र विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील. धर्माचरण कराल. एखाद्या स्त्रीकडून मार्गदर्शन तुम्हाला या कालखंडामध्ये मिळेल. त्याचप्रमाणे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी सहकारी कामे मार्गी लावतील. अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांना गती प्राप्त होईल. भाग्यातील बुध बहीण भाऊ संदर्भात सुसंवाद होईल. गप्पा गोष्टी प्रवासाचे बेट ठरतील. त्याचप्रमाणे धार्मिक पर्यटनाचा लाभ ह्या महिन्यात तुम्हाला होणार आहे. देवावरची श्रद्धा वाढेल. उपासना, देवदर्शन, उच्च शिक्षण या दृष्टिकोनातून नवीन संधी तुम्हाला या एप्रिल महिन्यामध्ये प्राप्त होणार आहेत. त्याचप्रमाणे ज्यांना परदेश प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा विजा, पासपोर्ट इत्यादी कामे तुमची जी लांबलेली होती ती एप्रिल महिन्यामध्ये मार्गी लागतील. त्याचप्रमाणे तुमच्या दशम स्थानात होणारी रविचंद्र युती ही तुमच्या स्वभावाच्या विरुद्ध जाऊन तुम्ही धाडस कराल व धाडस केल्यानंतर त्याचं शुभ फळ मात्र तुम्हाला मिळेल. कर्क राशीच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये विशेष करून उपासना करायची असेल आणि ती फलदायी करून घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये महादेवाची उपासना, त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवीची उपासना जर कर्क राशीच्या व्यक्तींनी केली तर त्यांना हा महिना विशेष फलदायी ठरेल. त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी काही शुभ दिवस पण आपल्याला सांगता येतील. त्या शुभ दिवसांमध्ये 1 एप्रिल, 2 एप्रिल, 3 एप्रिल हे विशेष करून जास्त फलदायी त्यांच्यासाठी ठरतील. त्याचप्रमाणे काही अशुभ तारखा देखील आहेत. त्याच्यामध्ये 23 आणि 22 ह्या तारखांना शक्यतो महत्त्वाची कामे त्यांनी जर टाळली तर त्यांच्यासाठी अतिशय फलदायी ठरतील. एकंदरीत एप्रिल महिन्याचा विचार करता एप्रिल महिना तुमच्या भाग्यस्थानात येणारे सगळे ग्रह तुमच्यासाठी अतिशय फलदायी आणि अविस्मरणीय असे ठरणार आहेत. या कालखंडामध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार आहेत. शुभम भवतु.